एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यातील तफावत 240 रुपये असून लाभ म्हणजेच नफा 20% असेल तर विक्रीची किंमत किती? आता हे काढताना सर्वात पहिले आपण खरेदीची किंमत 100 मानू. मग खरेदीची किंमत 100 असेल तर विक्रीची किंमत 20% नफ्याने 120 राहील. आता हे फक्त लक्षात ठेवा. यानंतर आपण बघू की नफा 20% आहे. नफा किती आहे? हा आहे 240. मग 1% नफा बरोबर 240 भागिले 20 बरोबर आला 12 रुपये. 1% नफा बरोबर जर 12 रुपये, मग 100% बरोबर 12 गुणिले 100 बरोबर 1200 रुपये. ही झाली खरेदी किंमत. मग विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक 240 जो नफा आहे. काय हा नफा, म्हणून 1200 अधिक 240 बरोबर 0. 0 अधिक 4 4, 2 आणि 2 4 आणि 1. हे आहे उत्तर. ही आली विक्री किंमत.